हॅलो नील ब्रो, तू या क्षणी रोशनीच्या घरी आहे. तिला तुझ्या मदतीची गरज आहे. रोशनीला जर माझी गरज असती ना तर तिने मला बोलावून घेतलं असतं. मला फक्त एवढंच माहिती की जर कोणी असेल जो रोशनीला जळत्या निखाऱ्यावरून चालण्यापासून थांबवू शकतो तर तो फक्त तू आहेस. रोशनी, आता तुमचं डोकं फिरलंय का? हे सगळं काय करताय? नील, एकदम चुप. हे शीतला देवी, माझी रोशनी खूप जखमी झाली आहे. आता मी काय करू? ही पूजा पूर्ण झाली असती तर फळ मिळालं असतं. आता पण ते तू हे काय करत होतीस? माझं डोकं खूप दुखतंय. तू जाऊन औषध घेऊन ये ना, किचन मध्ये ठेवलंय. अरे बाळा नील, कशी आहे माझी रोशनी? आहे रोशनीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्हाला तिची किती काळजी आहे हे मी स्वतःच पाहिलंय. त्यामुळे आता माझ्या समोर ही नाटकं करणं बंद करा, नाहीतर मी काय करेन हे माझं मलाच. निघा, तुमच्या खोलीत जा. निघा. मी जे काय करत होते ते भावासाठी करत होते. आय कॉन्ट बिलीव्ह दिस. आपण रोशनीचा काटा काढण्यात यशस्वी झालोय. आता तुला जिंकण्यापासून कोणी अडवू शकत नाही. आता तू बनणार आहेस इंडियाची डान्सिंग स्टार आणि मी बनणार आहे डान्सिंग स्टारची स्टार मॉम. आज मी खूपच खुश आहे. आय एम सो एक्साइटेड. पण मॉम, तुम्हाला खरंच असं वाटतंय की रोशनी आज नाचू नाही शिकणार? अरे अगं बेटा, रोशनीला कोळशावरून चालायची सवय थोडीच आहे आणि तिला एखादी सिद्धी थोडीच प्राप्त झाली. डोंट फॉरगेट, कितीही झालं तरी ती एक अतिशय सामान्य साधी मुलगी आहे. एका सिंपल साध्या मुलीला मी डान्समध्ये हरवू नाही शकत, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. असं नाहीये ट्विंकल की तू रोशनीला हरवू नाही शकत. मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. आता औषधांचा डबा हिने नक्की कुठे ठेवलाय? हा, सापडला.
नील, सॉरी. मी तुला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही ना. आणि मी इच्छा असूनही तुला आनंदी ठेवू शकत नाही. तुला अंदाज तरी आहे काय होऊ शकलं असतं जर मी योग्य वेळी तिथे पोहोचलो नसतो तर. इतक्या वेदना, इतक्या जखमा. मला खात्री आहे या सगळ्या मागे त्या कम्मो हत्याचाच हात आहे. तिच्याच डोक्यात अशा फालतू कल्पना येत असतात. मी पाहिलं होतं तुझे हात पाय जाळण्यासाठी ती किती उतावळी झाली होती ते. तिला तर मी मुळीच सोडणार नाही. नील, यात त्यांची काहीच चूक नाहीये. मी हे स्वतःच्या मर्जीने केलंय, माझ्या पापाजींसाठी. नील, माझ्याकडून जेवढं शक्य होईल ते सर्व करीन मी पापाजींसाठी. तुला काय वाटलं होतं हे सगळं केल्यामुळे काकांचा जीव वाचणार आहे का? रोशनी, तू कधीपासून अंधश्रद्धा पाळायला लागलीस? नील, मला माहित नाही की हे दिव्य केल्यामुळे पापाजी ठीक होतील की नाही, पण जर त्या साधूचं ऐकल्यामुळे पापाजींच्या तब्येतीत थोडा सुद्धा फरक पडणार असेल तर मी हे करीन. माझी अजिबात इच्छा नाही की मला पुढे जाऊन जराही पश्चाताप व्हावा की मी पापाजींसाठी काहीच नाही करू शकले. मला वाटतंय तुझ्या बाबांसोबत तुला सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. डोकं फिरलंय तुझं. असं कोळशावरून चालून तू तुझ्या बाबांचा जीव वाचवणार आहेस का? नील, मी माझ्या पापाजींना नाही गमवू शकत कोणत्याही परिस्थितीत. भले माझं काही होऊ दे. असं कसं तुला काही होईल? तू माझी रोशनी आहेस. तू तुझ्या मनाला वाटेल तसं वागू शकत नाहीस. तुला आधी मला विचारावं लागेल. जर माझ्या रोशनीला जरा सुद्धा त्रास झाला ना तर मी कोणाला सोडणार नाही. वेडी झालीयस का? काय करतेस हे? तू आहेस तरी कोण आमच्या घराच्या प्रकरणात नाक खुपसणारा? आकर्ष, घरचे बरोबर बोलतायत. आकर्ष, तू इथे एकटा का बसलायस? आणि मला ना तुला एक खूप महत्वाची बातमी सांगायची. आणि ती बातमी ऐकून तू आनंदाने वेडा होणार आहेस. रेवा, मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. तुला? मग बोल ना, आधी तू सांग. आज तू मला विचारत होतीस ना मी माझं लकी ब्रेसलेट घेऊन कुठे निघालो होतो. ते मी माझ्यासाठी नाही, रोशनीसाठी काढलं होतं. रेवा, आज स्पर्धेत एक नाही तर दोन परफॉर्मन्सेस होणार होते. ट्विंकलच्या सोबत
ट्विंकलच्या सोबत रोशनी सुद्धा परफॉर्म करणार होती. रोशनी सुद्धा डान्स करते. तुला माहितीये, तिच्याहून चांगली डान्सर कदाचित या पूर्ण जगात नाहीये. पूर्ण जगात नाहीये. आणि मी तुला हे सगळं सांगतोय कारण रोशनीच ती मुलगी आहे जिला मी शोधत होतो. तिच्या पायावर ते निशाण आहे. खरं सांगायचं तर ही गोष्ट मला खूप आधीच कळली होती. मला माफ कर, मी याआधी तुला काहीच सांगितलं नाही, पण माझ्यासमोर पर्याय नव्हता. म्हणजे मी करणार तरी काय? रोशनीला नृत्याचा तिटकार आहे, तिटकारा. आणि कोणत्याही परिस्थितीत ती हे सत्य स्वीकारायला तयार नाहीये. पण नशीब बघ, आज शेवटी जेव्हा ती नाचायला तयार झालीये तर कारण कला नाहीये, कारण पैसे आहेत. रोशनी काकांच्या ऑपरेशनसाठी नीलकडून पैसे घेऊ शकत नाही. ती माझ्याकडे आली होती मदत मागण्यासाठी. तू ऐकतेस ना, माझ्याकडे. आयुष्यात पहिल्यांदा तिने माझ्याकडे काहीतरी मागितलंय. पण बघ, तिने स्वतःच्या पायांची काय अवस्था केली. मी हरलोय रेवा. एक प्रश्न विचारू आकर्ष? तुला काळजी रोशनी नाचू शकत नाही याची आहे की रोशनीची आहे? काही हरकत नाही. तू काही बोलत नाही यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. खूप दुखतंय का? दुखतं तर आहे. एक गोष्ट सांगू? ज्या जखमा फक्त डोळ्यांना दिसतात त्या लवकर भरून जातात, आणि ज्या डोळ्यांना दिसत नाहीत त्या आपण कितीही प्रयत्न केला तरी कधीच भरून येत नाहीत. नेहमी ताज्या राहतात. तुम्ही सगळे मला समजून का घेत नाही? मी पैसे नाही घेऊ शकत. नाही अम्मा, राहू दे. आता आपलं इथे थांबून काही होणार नाही. आता तुला लोकलज्जेची काही पर्वाच उरलेली नाहीये. मग या ओढणीच्या मागे का पडलीस तू? सोडून दे ना ओढणी. 4 बाटल्या रिकाम्या केल्यात आणि आता पिऊन गाडी चालवत दिल्लीला जाणार आहे. बोल, तुला काही अडचण आहे का? अरे बंटे, अरे गाडीच्या टायरची हवा चेक केलीस का? खूप दिवस झाले गाडी हायवेवर पळवली नाहीये. तू जग किंवा मर याने मला काही फरक पडत नाही. आणि माझं नाव नील चौधरी आहे. मला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही तुला सोडायला. इथे दुखतंय का? राहू दे नील, तुझ्याकडे यावर कोणताच मलम नाहीये. आणि असेल तर
नील नील जाऊ नकोस ना. नील बघ ना, माझी अशी अवस्था झाली की मी हॉस्पिटलला जाऊ शकत नाही आणि 1 तासात पापाजींचं ऑपरेशन आहे. तर तू माझं छोटंसं काम करशील का? हा, बोल ना काय काम आहे. सर्वांना घेऊन हॉस्पिटलला जाशील? हो हो घेऊन जाय ना. अजून काही? बस अजून काही नाही. बस. बस. रोशनी, रोशनी, मला दाखव पाय किती भाजलेत. अरे बाप रे, तुझ्या या पायाला मलम कोणी लावलं? किती भाजलंय ग. दिद्दा तू काळजी करू नकोस. हिच्यासारख्या जिद्दी मुलीचा जखमा काहीच वाकडं करू शकणार नाहीत. जास्त काही झालेलं नाहीये. तू तर राहू दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तू 10 मिनिटं आधी येऊ शकत नव्हतास, मग तिला किती लागलंय. दिदा मान्य आहे, मला माझी चूक झालीये आणि ती पण खूप 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 मोठी चूक झालीये. बघा मी चूक मान्य करतोय. आता तरी तुम्ही तुमच्या नातीसारखं मला ओरडणं बंद करा. अरे शिक्षा तर मी माझी स्वतःलाच केली पाहिजे, पण मी तरी काय करू शकते. आता म्हातारी झाली ना. म्हातारा होण्याचा तर फायदा उचलायचा आहे दिदा. आ? आता बघा तुमच्या डोक्याच्या पिटाऱ्यात एक ना एक उपाय तरी नक्कीच असेल पोळलेल्या पायांच्या वेदना दूर करण्याचा. हो, हे तर आहेच. तुला माहितीये, बटाटा कापून पायावर चोळल्याने ना पायाच्या वेदना गायब होतात. मी आत्ता घेऊन आले. चालेल दिदा. आता बोल, काय बोलत होतीस तू? नील मला कळतच नाही की कसं सांगू, पण पापाजी. शेवटी हिच्या डोक्यात प्रकाश पडला तर की काकांच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था होऊ शकणार नाही. ते बरं झालं मी आधीच पैशांची व्यवस्था करून ठेवली आहे. हो, काय झालं काकांना? बोल ना. मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी तुझ्याशी पापाजींच्या ऑपरेशन बद्दल कसं काही बोलू शकेन. आता विचार केलाच आहेस तर मला सांगायला एवढी का लाजतेस? बोल ना काय झालं? नील बघ ना, माझी अशी अवस्था झाली की मी हॉस्पिटलला जाऊ शकत नाही आणि 1 तासात पापाजींचं ऑपरेशन आहे. तू माझं एक छोटंसं काम करशील? हो बोल ना काय काम आहे. सर्वांना घेऊन हॉस्पिटलला जाशील? हो हो घेऊन जाईन ना. अजून काही? बस अजून काही नाही. बस. बस. नील, नील, हे घे, जरा माझी मदत कर हे लावण्यात. मला तर नीट दिसत नाही बेटा. दिदा मी बाहेर जीप काढायला चाललोय. काकांचं ऑपरेशन आहे ना, सर्वांना हॉस्पिटलला घेऊन जायचंय. माझ्यासाठी इथे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाहीये. आता याला काय झालं? जाऊ दे त्याला. माझी स्वप्न त्याला कधी कळलीच नाही. हे बघ पोरी, जेव्हा आई आणि मुलीने जर हट्ट धरला ना तर देवाला सुद्धा झुकावं लागतं. तुझे बाबा अगदी ठणठणीत बरे होतील, हा तुझ्या दिदाचा शब्द आहे. खरंच दिदा? हो बेटा. अहो वहिनी, तुम्ही येणार नाही हॉस्पिटलला? हे नील गाडी घेऊन आलाय, सगळ्यांना हॉस्पिटलला घेऊन जातोय. रोशनी येणार नाहीये, गाडीत खूप जागा आहे, तुम्ही चला. कम्मू, लोकांकडे इतरही खूप काम आहेत. आज ट्विंकलची कॉम्पिटिशन आहे आणि मी आणि ट्विंकल कॉम्पिटिशनला जातोय. अरे हा,
अहो वहिनी, या सगळ्या गडबडीत ना मी तर विसरलेच होते. तसंही तुझ्याहून चांगलं कोण नाचणार आहे? तू जिंकणार आहेस, माझा आशीर्वाद आहे. हा. तुझं बोलून झालं का ट्विंकल? मग आपण निघूया. जिंकूनच परत या. चला. घे फुरी, तू हे औषध पिऊन टाक, तुला बरं वाटेल. आणि थोड्या थोड्या वेळाने ना हा बर्फ घासत राहा, म्हणजे पायाला फोड येणार नाही. बर्फ घासत राहा, फोडं येणार नाहीत. आता पूर्ण दिवस इथेच बसून राहणार काही? तुला आठवतंय ना, तुला एक मुलगा आहे जो हॉस्पिटलमध्ये, आज त्याचं ऑपरेशन आहे, त्याला बघायला जायचंय. कधी येणार आहेस तू? हो हो माहितीये मला, मी येते. दीदा, तू पापाजींकडे जा, त्यांना तुझी जास्त गरज आहे. हो तेही बरंच झालं की तू हॉस्पिटलला येत नाहीस. उगाच तिथे काळजी करत बसली असतीस. तू घरीच आराम कर. दीदा, पापाजी बरे होतील ना? अगं बरे झाले असते, तू जर नीट चालली असतीस ना. पण तू काय करत होतीस? अगं गप्प बस. जेव्हा बघावं तेव्हा बरळत मलाच असते गप्प कर. बघ पुरी, जेव्हा आई आणि मुलगी हट्ट धरतात ना, तेव्हा देवाला सुद्धा झुकावं लागतं. तुझे बाबा अगदी ठणठणीत बरे होतील, हा तुझ्या दीदाचा शब्द आहे. खरंच दीदा? हो बेटा. आता निघूया. कमो चल ना. हो आई, लवकर चल. माहित नाही माझ्या भावाचं काय होणार आहे. शीतला, आई लवकर माझ्या भावाला बरं कर, नाही तर माझ्या मुलांचं आणि माझं काय होईल. गप्प बस ग. रोशनी, रोशनी, नील, काय? लवकर रोशनी. रोशनी, तुमचा लेहेंगा.